नमस्कार नमस्कार नमस्कार. खिलार शेतकरी परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा हे मी प्रत्येक वेळेला सांगतो. कारण का वास्तव ज्या गोष्टी त्या खिलार दुनियेमधले त्या प्रथम आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत वास्तव गोष्टी त्या टिकत नाहीत किंवा टिकवणारा तयार होत नाही किंवा टिकवणारा मोठा होत नाही तोपर्यंत नेमकं खरं काय हे समजत नाही. कारण का मीडियामुळं बऱ्याच गोष्टींचं कन्फ्युजन वाढत चाललंय. आणि खिलार शेतकरी परिवारला प्रत्येक लोकांचे फोन जे येत आहेत किंवा संवाद येतो किंवा एखादा प्रश्न येतो तर ते रिपीट येत आहेत आणि एखाद्या गोष्टीला आपण रिपीट वेळ देतो. तर वेळ खरंच आयुष्यात माणसाचे खूप महत्त्वाचा आहे आणि तो वेळ वाचावा यासाठी खिलार शेतकरी परिवारचं वास्तव काम चालू आहे. आणि ते वास्तव तात्काळ समजलं पाहिजे आणि समजल्यानंतर तात्काळ आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे, वेळेवरती निर्णय घेता आला पाहिजे, यासाठी या परिवारचं काम चालू आहे. मंडळी नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? सोहम टपले. आपला परिचय? अजिंक्य बाजू. आपला प्रणव व्यापारी. आपला परिचय? मी आर्मी गोगावणे. प्रॉपर कुठून आपण? बालेवाडी. बालेवाडी पुणे जिल्हा. तर बालेवाडी पुणे जिल्ह्यातून एक खिलार प्रेमी प्रवास करत 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 तिथपर्यंत पोहोचलेत. त्यांचा प्रवास पहिल्यांदा विचारूया आणि इथपर्यंत पोहोचलेत त्याबद्दल त्यांचं खरंच अभिनंदन आणि कौतुक सुद्धा. कारण आज खिलारसाठी सर्वे करावं लागतो, फिरावं लागतं, बघावं लागतं. ज्या मीडियातून बातम्या कानावर आलेल्या असतात किंवा जाहिराती कानावर आलेल्या असतात किंवा एखादा वळू समजा, एखादा वळू मालक समजा किंवा खिलार पालक XYZ कोणी असू द्या, तर ती शहानिशा करण्यासाठी जी जनता बाहेर पडते खरंच त्यांचं प्रथम या खिलार शेतकरी परिवारकडून मी खरंच कौतुक करतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. तर आपला प्रवास सांगाल की तुम्ही पुण्यातून कधी निघालात, कोणत्या कामासाठी निघालात? आम्ही रात्री साधारण 1 वाजता निघालो. बघा त्या कुत्र्याला आणतात तिकडं तिथून मोठ्यानं वरडाई नाही, सावकाश. आम्ही साधारण रात्री एक आपल्या मध्ये बोलू नका कोणी आहे. आम्ही साधारण रात्री 1 वाजता निघालो होतो आणि आम्ही तसंच दर्शन घ्यायला आलो होतो पंढरपूरला. आणि आम्ही इकडचा पार्ट जो मंगळवेढ्याचा पलीकडचा पार्ट आहे ना तो आम्ही फिरलेलो आहे बराच. कारण की आम्हाला आवड आहे नाही का, किलर जनावरांची आवड आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही बरंच फिरत राहतो कंटिन्यू इकडे तिकडं. आता आमचा ह्या साईडचा पट्टा नव्हता झाला म्हणून आम्ही ह्या साईडला आपला हा जो राजा आहे त्याला पण बघायला आलतो. तो राजा? हा, तो राजा कोणामुळे माहीत झाला? ते तुमच्या चॅनलवरून आपल्याला माहिती झालेलं आहे. माझा चॅनल कधीपासून बघता तुम्ही? ते आपण साधारण आता 1-2 वर्ष झाले मी बघतोय. 2 वर्ष. हा. पण काय अनुभव आला बघितल्यानंतर असं म्हणजे जे आपल्याला माहिती पाहिजे ज्या वळूबद्दल, म्हणजे आपल्याला कोणत्या जातीचं आहे, काय त्याच्या वळूची खाण आहे कोणची, म्हणजे नाही का त्यांची मागची हे काय आहे पूर्ण ती सगळी आपल्याला माहिती पडते. आणि जसं आपल्याला एखादी जर वस्तू वगैरे घ्यायची असेल तर ते आपल्याला बघता येते प्रत्यक्ष जाऊन कशी काय आहे. प्रत्यक्ष जाऊन? हा. म्हणजे तुम्ही मीडियावरून बघितली होतीच? हो. जाहिरातीवरून तुम्ही बघितली होती. हो. मग तुम्हाला समोर बघावंच का वाटलं? आपल्याला एक आवड आहे म्हणून ते एक असं मनात वाटलं की आपण स्वतःने बघितलं पाहिजे तो बैल प्रत्यक्ष जाऊन. स्वतःने बघितलेला आनंद वेगळा. हो. त्यासाठी आलात. मग आता तुम्ही जो म्हटलात ते हा भाग शेवटी आम्ही फिरलो आता, म्हणजे आता सलग तिकडचा भाग फिरून आलात का अगोदर फिरलात? नाही, अगोदर फिरलेलो आम्ही बरेच 1-2-3 वर्ष झाले आम्ही कंटिन्यू फिरतोय इकडं तिकडं. बरं. तुमच्याकडे काय खिल्लार आहे? माझ्याकडे एक वासरू आहे आणि एक गाई आहे. वासरू म्हणजे कोणत्या कामासाठी? ते शर्यतीसाठी वापरतो. खास शर्यत? हा, शर्यतीसाठी. म्हणजे घरचं आहे का बाहेरून घेतलेलं? बाहेरूनच घेतलेलं आहे. दुसरे काय अजून खिलार? दुसरी गाई आहे आपली. गाई. हा. एक थोडक्यात खिलारचं महत्व सांगाल? खिलार का संगोपन करायचं किंवा तुम्ही का करताय खिलार संगोपन? खिलार संगोपन म्हणजे आपल्याला एक आधीपासून घरी म्हणजे नाही काय जुनी आधीपासून एक म्हणजे बैल वगैरे आधी गाई वगैरे सांभाळायची. मग ते आता कसं झालं की आमच्या इकडे डेव्हलपमेंट झाल्यामुळं ते पूर्णच एक प्रकारे गायब झालं. आणि ते आधीपासून आवड असल्यामुळं नाही का ते असं वाटलं की परत आपण त्या ह्याच्यात जावं. आपल्याकडे साधारण एक आपल्या दावणीसाठी एक गाय तरी पाहिजे ना आपल्याकडे कमीत कमी. हा. म्हणजे हा विचार केला तुम्ही की बाबा पूर्वीपासून परंपरेपासून सांभाळत आलेत आपले वडील, आजोबा, पणजोबा, पण ते आपण पुढे न्यायला काय हरकत?
हा. पण काय वाटतं अनुभव आता सांभाळत असताना? सांभाळत असताना असं वाटतं की आता तर असं वाटतं की अजून एखादी वस्तू असं आपल्याला दावणीला एखादी चांगल्या खानावळीची जर गाय वगैरे जातीवंत असली अजून आपल्याला बरं वाटतं मनाला. बर. मग चांगल्या जातीवंत मधली किंवा चांगल्या खाणीतली तुम्ही शब्द वापरला, म्हणजे हे कोणाकडून शिकलात, कधी शिकलात? हे आपल्या चॅनलवरूनच सगळं हे केलेलं आहे. बर. व्यक्त झालात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. या चॅनलकडून बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकलात. आणि आपला परिचय परत एकदा सांगा. अजिंक्य बागोलकर. अजिंक्य. अजिंक्य, तुमचा परिचय द्याल की पुण्यामध्ये तुम्ही काय करता सध्या? आता सध्या तर तुमच्याकडे काय आहे? शिक्षण चालू आहे इंटेरियर डिझायनिंग बर. आता. आणि घरी वडलोपार्जितच नाही, गाय बैल असायची. हम्म. सध्या घरी एक गाय आहे आणि त्याचंच हे चाललेलं आहे आता. बर. मग तुमचा प्रवास कसा झाला, काय तुम्ही काय उद्देश ठेवून आलात त्या ग्रुपमधून? काय दर्शन रात्री याचा फोन आला की दर्शनाला जायचं आपल्याला. बरं. म्हणजे चालेल ठीक आहे. तो म्हणलं मग तसंच वेळ भेटला तर खाली जाऊ नाही का, दर्शन झालं ना हम्म. खाली जाऊ मंगळवेढ्या पडतात. मग ठीक आहे म्हणलं चालेल. मग कॉन्टॅक्ट बघितलं, तुमचं कॉन्टॅक्ट आधीपासूनच होतं आपल्याकडे. तरी कधीपासून आहे, काय लक्षात आहे? 2016 पासून आहे काहीतरी बर बर. कॉन्टॅक्ट. मग तुम्हाला कॉन्टॅक्ट केला ते पहिलं तुमचं फोन कॉल केला होता, तुमचा लागला नाही. बर तो बैल बघून आलो राजा बर. तांडूरचा. आणि मग तिथून निघताना मग तुम्हाला एकदा कॉल केला तर तुम्ही रिसिव्ह केला, त्यामुळे इथं आलो. बर. 2016-17 आपली ओळख आहे. मग त्यानंतर भेट झाली का आपली कधी? नाही भेट पहिल्यांदा. प्रथम भेट झाली. पण काय वाटलं अजिंक्य की बाबा 16 पासून ओळख आहे आणि प्रथम भेटीनंतर अनुभव काय काय आला? चॅनल मार्फत तर बरंच बघण्यात भेटलं. हां. आणि समक्ष पाण्यात बैल पण बघितला. तुम्ही जे हे केलं होतं, मुलाखत टाकल्या होत्या, त्यात बघून मग म्हणलं समक्ष बघू एकदा, त्या उद्देशाने आलो होतो. मग त्या बैलाची नेमकी ओळख कधीपासून झाली किंवा कोणापासून झाली? ती ओळख तुमच्या मार्फतच हे झाली, म्हणजे चॅनलवर बघण्यात आली. साधारण किती वर्षापासून ओळख झाली का? तरी 3-4 वर्षाच्या आधीपासून चॅनलवर बघितलं पाहिजे. जशी चॅनलमधून ओळख झाली किंवा जशी मी त्याला व्यक्त केलं, म्हणजे तुमच्या पुढे जगापुढे मांडलं, त्या पद्धतीने तुम्हाला अनुभवायला भेटला का? हा आहे ना बैल का. आहे ना. म्हणजे हे कुठेतरी ताळमेळ बसला पाहिजे, जो मीडियाचा आणि समोरचा फरक राहतोच. कानाडोळ्याला 4 बोटाचा कसा अंतर असतो, तशी फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि वास्तव वेगळं राहतं. मात्र खिलार शेतकरी शान परिवारानं होता होईल तेवढं वास्तव ठेवायचा प्रयत्न केला. बैल आहे तसा तापत आहे समोर समोर. अजिंक्य, तुमचंही मनापासून आभार आहे की तुम्ही व्यक्त झाला. 2016 पासून ओळख होती आणि प्रथम आज पहिली भेट आहे. आणि तो राजा जो बैल आहे तो या परिवारमधून ओळखीचा झाला. आपला परिचय? मानव प्रणव व्यवहार आहे. प्रणव. आपली ओळख तिथली? ओळख आपलं चॅनल 2020 पासून. 2020 पासून म्हणजे तुम्ही ओळखीचा आहात. बर. काय अनुभव आला चॅनल बघून? चॅनल बघून आता अनुभव आला, किलर कसं ओळखायचं, किलर कसं पारख करायचं, वासरं कशी बघायची, त्यावरून अनुभव. बर. मग चॅनल मध्ये ओळख होण्याच्या अगोदर ह्या गोष्टी म्हणजे आल्या होत्या का लक्षात, डोक्यात? पारख करायची, ओळखायची? तेवढे नव्हते आपल्याला. त्यातलं तेव्हा 30% माहीत होते. हां. म्हणजे आता आपल्याला नाही तेव्हा 70% तरी वस्तू माहिती कशी बघायची, कशी काढायची. बर. या गोष्टी शिकला. बर. इकडे येण्याचा प्रवास सांगाल तुम्ही कसा झाला का? इकडे येण्याचा प्रवास चांगला झाला. बर. काल सोमचा फोन आला आपल्याला इथं दर्शनाला यायचंय म्हणून. बर. काल रात्री आम्ही गोट्यावरच होतो. हां. तेव्हा त्याचा फोन आला, मग आपण म्हणलं जाऊ दे, म्हणलं देवाचं दर्शन आहे, बर. जाऊ म्हणलं. त्याच्या सोमच्या विचारामुळे तुम्ही पोहोचला. अजिंक्य पण इथपर्यंत पोहोचले. ठीक आहे. सोमचे आभार मानायला पाहिजे की त्यांच्या एका विचारामुळे तुम्ही दोघेही त्यांच्यासोबत आला. आपला परिचय? मी आर्यन गोगावले. मी आत्ता सध्या शिक्षण करतोय. मी ह्या क्षेत्रात थोडासा कमीच आहे यांच्यापेक्षा. मला या क्षेत्रात आवडच ह्यांच्यामुळं आहे. यांच्यामुळे? हां, कारण की मी जास्त करून शिक्षण करतो. पण एक आपलं असतं ना की मित्रपरिवार गेला, मित्रपरिवार काय करतात, मग त्याच्यातून आपण ह्यांच्यात गेलं की ह्यांच्या गप्पा काय चालल्यात, मग ह्याच्यातून आपल्याला त्यांची पारख कळेल की आपण जे बघतो त्याच्या व्यतिरिक्त पण अजून आहे. आणि त्याच्यात बी खूप काय आहे, खाण आहे, ब्लड लाईन आहे, हे ते. तर त्यांच्यात आणि ह्यांच्यात फरक कसा आहे हे सगळं मला ते दिसण्यातून कळलं लगेच. कारण की ह्यांचे गप्पा ऐकण्यातून मला इतकं कळलं की मला असं वाटलं की मग ऐकण्याचं जेवढं, मग आपण स्वतः जाऊन बघलेत काय हे की आपण
बघतोय रील्स बघतोय हे बघतोय फोनवर बघण्यात आणि याच्यात प्रत्यक्ष बघण्यात याच्यात फरक काय हे बघून येतो. आता आपण समजा मी फोनवर बघितलं तर मालकापाशी बैल एकदम शांत ठेवून असतो, निवांत असतो किंवा गरम असतो. ते प्रत्यक्षात गेलो तर तो जवळ येऊन देत नाही काय नाही. त्याला जसं व्हिडिओमध्ये तो दिसतो त्याच्या आधीचं कसं असतं की त्याला काबूमध्ये आणायला काय करतात. आता दिसताना असं वाटतं की बैल खूप प्रेमळ आहे, पण बैल हा फक्त मालकापाशीच का प्रेमळ आहे असं बघायला लागतं ना. आणि त्याच्याला लावलेला जीव असतो त्याच्यामुळे तर तो त्याच्यापाशी प्रेमळ असतो ना. ते सगळंच माहिती आहे ह्यांच्यामुळे झाली मला, कारण की ह्यांच्यासोबत मला फिरणं आलं. आजच्या प्रवासानंतर तुम्हाला खात्री झाली का की माझी संगत ही योग्य मित्रांसोबत झाली? हो एकदम योग्य आहे की देवदर्शनाला चाललोय त्याच्यात प्लॅनिंग केली की हे करू, तर मग माझं अजूनच हे झालं. मी ह्याच्या आधी बाहेर होतो, मी नेमका घरी आलो आणि यांचा फोन आला की आम्ही असं असं जाणार आहे, तू येतो का? मग म्हणलं येतो. मग म्हणलं अजून काय करायचं आपल्याला? मग म्हणले असं बैल बिलं बघायचं. तर मग म्हणलं की जाऊ की. मग म्हणलं मला असं बघायला आवडन म्हणलं. मग त्यांनी काय ओळख सांगितली का किंवा ठिकाण सांगितलंय का आपल्याला ह्याच ठिकाणी जायचं आणि इथं जायचं वगैरे म्हणून? नाही ठिकाण नाही सांगितलं, फक्त अजिंक्यन सोम म्हणले तू चल, तुला असं कसं हे बोर नाही होणार ह्याची खात्री आम्ही देतो म्हणजे. बर बर बर. मग काय वाटलं त्यांनी खात्री दिलेल्या प्रमाणात तुमचं काय मत आहे आता सध्या? खात्री पटली आम्हाला. आता या इथून अगोदर- पुढं हा. जरी सांगितलं नाही की पुढे जायचंय तरी मी येतोय असं म्हणून फिक्स करायचं. तर मंडळी याने जे उत्तर दिलं या उत्तरातून एकच निष्कर्ष आहे की आयुष्यात संगत ही चवीच्या गोष्टी जी असावी, चवीच्या व्यक्ती जी असावी आणि नाद चांगला असावा. तो नाद आपल्या शेतीला, आरोग्याला, घराण्याला, समाजात ओळखीला हा योग्य कारणी ठरला पाहिजे. आणि तो नाद म्हणजे खिलार संगोपनाचा नाद आहे. मग भला एखादं वासरू सांभाळा, गाई सांभाळा किंवा एखादा वळू मालक व्हा. तर तुमच्याकडे आता काही खिलार आहेत का? नाही माझ्या भावाकडे भाव. मामाचा मुलगा आहे, बरं. त्यांच्याकडे सांभाळते. तर त्यांच्याकडे जाणं येणं असं होतं, पण असं कधी गोठ्या बिट्यात गेलो नाही की नाही का. असं गेलो आपण पाहुण्यासारखं गेलो आलो, पण आता गेलो की असं होतं, बोललो होतं की चल येऊ खाली जाऊन फिरून येऊ, बघू गाई करून कसं चाललंय काय चाललंय बर. तसं. म्हणजे तुम्हाला म्हणजे बाबा अनोळखी ठिकाणी आता सोम घेऊन जातोय बरोबर आहे किंवा खिलार बघायचा आहे, म्हणजे बाबा तुमच्या डोक्यात असं आलं नाही का नेमकं बाबा ह्या ठिकाणी आपल्याला कुठं जायचं आहे किंवा प्लॅनिंग फिक्स नाही, नियोजन फिक्स नाही, असं सहज फिरायला जायचं आहे. मग तुम्हाला वाटलं नाही का बाबा आपला वेळ वाया जाईल, आपण एवढा अंतर पार करतोय, आपले डिझेलचे पैसे जातील, आपला खर्च होईल, हे कुठंच फिक्स नाही, असं वाटलं नाही का जीवाला तुमच्या तिथून निघताना? नाही की त्यांनी मुद्दा असं म्हणला की आपल्याला तुला जे आवडन की ते बघायला तुला आवडन, त्याच्यातूनच तुला भारी वाटेल. तर सांगितलं तर असं वाटलं की हा जाऊन बघितलं तर आपल्याला हे होईल, आणि आलो तर प्रत्यक्ष वाटलं की हा बाबा आपला निर्णय काय चुकला नाहीये, तो म्हणला तसं त्याने की बरोबर हे केलेलं आहे. बरं ठीक आहे, सर्वांचे मी आभार मानतो इथपर्यंत आलात आणि व्यक्त झालात. तुमच्याकडे काय खिलार सध्या का? आपल्याकडे नाही आहे काही, आपल्याला मित्रांमुळे आहे म्हणून आपलं नाद म्हणजे आता मित्राकडे आहे हा का? तुमच्याकडे नाही सर? नाही आपलं. मग काही म्हणजे असं फिरल्यानंतर प्रवास केल्यावर सर्वे केल्यावर एवढं कष्ट केल्यावर असं वाटलं नाही का जेव्हा की आपण एखादी गाई घ्यावी? आपण पण विचार चालू आहे, पण अजून थोड्या भविष्यात अजून 2-3 वर्षात जाऊन बघू आपलं. बर. कारण की आपण सारखं कंटिन्यू मैदानात असतो ना. मैदानात हम्म. म्हणजे घाटात असतं? हा. बरं, म्हणजे घाटातली बैल तुमच्याकडे आहेत? नाही नाही, आपल्याकडे नाही, म्हणजे मित्र आमचं संगत ग्रुपच आहे. ग्रुप. ग्रुप. मध्ये पहिले पळवतो. बर. म्हणजे आता म्हणजे बैलांची नावं सांगू शकाल की जेणेकरून बाबा तेवढी ओळख राहील? आता तुम्ही ज्या बैलांसाठी झटताय तरुण वर्गातून म्हणा किंवा नाद म्हणा किंवा एक परंपरा किंवा संस्कृती जपण्यासाठी तुम्ही धडपडताय, अशा बैलांची जी ओळख आहे नाव आहे सांगू शकाल का? हे जे वासरू आहेत त्याच ग्रुपमध्ये सगळे आम्ही पोर असतो. बरं. आणि सध्या आमचं ह्याचं वासरू तयार करण्याचं ह्याचं ते की त्याचा व्यायाम असू, त्याचे फेरे असू, सगळे त्याचं हे असू, सगळे एकत्रच खुराक बिराक असतो. सगळे एकत्र असतो. आम्ही चौघं मिळून एकच बैल तयार करतोय की तो भविष्य काळात काहीतरी झालाच पाहिजे असं करून. म्हणजे सोमकडे आहे तो? सोमकडे आहे तो. बरं, सोम त्या वासराची ओळख सांगाल की वासरू कोणत्या गायीच्या पोटी जन्मले किंवा कोणत्या बैलाच्या पोटी? तर आपण ते का आपलं जे वासरू आहे ना ते आपण इथनच घेतलेलं आहे मंगळवेड्यातनं. ते हुळजंतीमधून घेतलं होतं आपण वासरू. बरं. ते घरच्याच गायचं होतं त्यांच्या. बरं. आणि आपण म्हणजे नाही का होती आवड होती म्हणून आपण नेलं त्याला. आपली तास हे नव्हतं की पळवायचं वगैरे, पण इच्छा होती की एक नाही का सगळ्यांचं बघत आलो होतो की असं शर्यत वगैरे असे असतील, तर त्याच्यामध्ये मग अशी आवड निर्माण झाली की आपण पण वासरू पाळावं होतं आपलं. मग ते वासरू घेतल्यानंतर आपण ते पहिलं बरीच मेहनत घेतली आपण वासरावरती. आपण आत्ता वासरू आपलं चांगलं तयार आहे.
कोणत्या प्रकारातून वासरू आहे? कोसामधूनच आहे. कशामध्ये तुम्ही स्वतः डायरेक्ट आलता का कोणत्या इतर माध्यमातून? नाही, आम्ही ग्रुपच चालतो आमचा. तुम्ही पाठीमागच्या वेळेला आलता त्यावेळेलाच घेतले का? त्याला आता नाही, नाही, साधारण म्हणजे 3 त्याला वर्ष आता बरेच वर्ष या झाली. मार्च मध्ये 3 वर्ष होते. 3 वर्षापूर्वी वासरू घेतलं होतं. हा. किती वयाचं वासरू होतं? तेव्हा किती 5-6 महिन्याचं होतं काहीतरी वासरू. 5-6 महिन्याचं. हा. तरी साधारण आता तुम्हाला तिथं पोच कितीपर्यंत पडलं? 5-6 महिन्याचं 3 वर्ष पाठीमागचं वासरू ते आपल्याला वासरू तिथं 32,000 पडलं होतं. पोच नाही पोच नाही, आपण 32,000 ते वासरू घेतलं. जागेवर. कारण की टेम्पो आपला आता टेम्पो घरचाच आपलाच होता. घरचा. टेम्पोला 3,000 रुपयाचं डिझेल घेतलं आणि आपला वरचा किरकोळ खर्च ते 40,000 पर्यंत आपल्याला पोस्ट होतं. घरपत वासरू पडलं. साधारण वय आता त्याचं किती आहे किंवा दाती कसं आहे? आता दुसरा झालाय वासरू. दुसरा आहे. मग आतापर्यंत त्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासातनं रिझल्ट काय आला तुम्हाला की ह्या भागातून वासरू तुम्ही नेले? तसं रिझल्ट म्हणलं तर रिझल्ट भरपूर आहे ह्या भागाला. म्हणजे नाही का की खालच्या साईड आमच्या इकडं वातावरण कसं जरा मॅच होत नाही जनावरांना. आमच्या इथं सिटी एरिया आहे त्याच्यामुळं वातावरण जसं आहे, जसं जनावरांना पाहिजे ना वातावरण, नैसर्गिक वातावरण, एवढं नैसर्गिक वातावरण नाही. पण इकडच्या साईडला कसं की एक त्यांचं हे बसलेलं असतं, नेचरचं त्यांचं एक ताळमेळ बसलेला असतो की जसं जनावरांना जसं वातावरण पाहिजे तसं त्यांच्या अंगाला सूट आहे तसं वातावरण आहे इकडं. बरं. आता सध्या म्हणजे फेर म्हणा किंवा आपण म्हणतो ना तुमचं म्हणजे काय म्हणतात ते? छकडी म्हणतात ना, म्हणजे तो पुढं पळतो मागं पळतो असं काहीतरी प्रकार आहे ना? नाही, आपलं 3 फेऱ्यात पळतं वासरू. 3 फेऱ्यासाठी चकडीसाठी. हा. बरं. मग आतापर्यंत किती म्हणजे नंबर वगैरे केले काय? आतापर्यंत भरपूर एक नंबर केलेले आहेत. बरं. आपण बिनजोड वगैरे खेळायचो, हा. त्यात आपण भरपूर नंबर केलेले आहेत. हम्म. आता वासरू आपलं म्हणजे शक्यतो तरी असं आमची हे आहे की ओपनलाच, आता जे मोठे मैदान पडते ना ओपनलाच अशी शक्यता आहे की उतरवायचं वासरू. मोठ्या मैदान. हा, मोठ्या मैदानांमध्ये. सोम तुम्ही 3 फेऱ्याला पळवलं म्हटलं, त्या 3 फेरीची संकल्पना सांगाल म्हणजे बघणाऱ्याला किंवा आम्हाला पण माहित होईल, कारण ते क्षेत्र आमच्याकडे नाही. 3 फेरे प्रत्येक जण म्हणतायत, पण 3 फेरे म्हणजे नेमकं काय? 3 फेरे म्हणजे आपलं आमच्या इथं कसं दोन हे पडतात ऍक्च्युली मध्ये प्रकार. हा, 2 प्रकार पडतात त्याच्यात. कसं एक छकडीला पडतं आणि एक गाड्याला पडतं. ते गाड्यामध्ये 4 बैल असतात आणि छकडीमध्ये ते 2च बैल असतात. तर जी आपली छकडीमध्ये जी बैल पळतात त्यात आपल्याला पहिला म्हणजे जो गट असतो तो गट जर आपण पास केला तर त्यात मध्ये जेवढे गट असतील ना त्यामधले जेवढे 1 नंबर केला ज्या गाड्यांनी ते सेमीला उतरतात. म्हणजे सेमीला उतरल्यानंतर जे पुढं सेमीमध्ये हे होतात 1 नंबरला उतरतात ना ते फायनलला पोहोचतात. ही 3 फेऱ्याची अशी संकल्पना आहे त्यांची. ही 3 फेरीची संकल्पना. बरं. म्हणजे 9 गाड्या असतात. हा, 9 गाड्या असतात. जे 9 गाड्यांमधून 1 नंबर उतरल बरोबर. तो विजय झालेला असतो. हम्म. म्हणजे त्यानं गट काढलेला असतो. मग दुसरा भाग असतो तो सेमीचा. सेमी मधून एक असतो त्या जो 1 नंबरला उतरल तो फायनलला गेलेला असतो. जो 2 नंबरला उतरल तो क्वार्टर फायनलला गेलेला असतो. असं. ते मैदान भरवण्यावर म्हणजे मैदान भरवण्यावरती आता काही Quarter विषय काय final काही 7 फाट्यांचं मैदान असतं, काही 9 फाट्यांचं असतं, काही मोठ्या फाट्यांचं असतं. म्हणजे आता मैदान जसं भरलंय त्या हिशोबानं गट पडतात. गट पडल्यावर मग कितीनं गाड्या पळतात, काही तर 6 पळतात, काही 9 पळतात, काही 10 पळतात. त्या हिशोबानं बरं. मग त्यामध्ये तुमच्या घरी गाय सांभाळून त्याची पैदास तयार करता येते का तुम्हाला तुमच्या भागात? तुमच्या नादासाठी बैल बनवता येतो का? आता आपल्याकडं भाऊ आहे आपला रुपेश बारोडकर, त्याच्या बैलाचा एक आता फोन झालेला आहे. तो आता आपल्याला सध्या पळवायचा आहे. म्हणजे तो आता नाही तेव्हा येईल ते दिवाळीपर्यंत चांगला पळेल आमची अशी इच्छा आहे. सो म्हणजे तुम्ही किती वर्षापासून ह्या नादात आहे? असं म्हटलं तर आमच्या गावात जे आमचे भाऊ बंधू आहेत हा. त्यांच्याकडे तर आधीपासूनच जनावर आहेत की म्हणजे नाही का गाय असो वासरू असो बैल असो तर ते एक बारीकपणेपासूनच आम्हाला हे म्हणजे मला तरी असं की बारीकपणेपासूनच एकदम छंद आहे की आपल्याकडे पण गाई बैल असलं पाहिजे, गाय वासरू असलं पाहिजे. आणि वैयक्तिक तुम्ही कधीपासून किती वर्षापासून? कधी आम्ही वासरू असं घेतल्यापासून? नाही त्याच्या आधीपासून त्याच्या आधीपासूनच 6 वर्ष झाले असं. हा. 6-7 वर्ष झालेले. पहिले गाई खरेदी केली
मग याचे आजोबा वडील जॉबला असल्यामुळं म्हणजे साधारण आपण एक 10 वर्ष पकडू. हा, हे 10 वर्षामध्ये तुम्हाला सर्वे झाला असेल किंवा तुम्ही अनालिसिस केलं असेल किंवा तुमच्या लक्षात आलं असेल की तिथं दम धरून टिकणारा हा खिलार आहे का बाहेरून जे येतात वासरं त्यामधलं आहे? नाही नाही ते कारण तिथं- त्यांची वासरे जास्त व्यवहार होतात असं समजलं होतं आणि हे खिलारचा व्यवहार कमी होतो असं समजलं. तर सध्याची वासरं तर सगळे 90% ते ट्रीटमेंटवरच पळतात. म्हणजे आपण हे सत्य आहे. injection म्हणतो ते हा. सत्य आहे. बरं. कारण की आता बैलांचं वारण्याचं पण हे प्रमाण जास्त वाढलेलं प्रमाण आहे. वाढलेलं आहे. हां, ट्रीटमेंटवरच सहजासहजी जास्त बैल पळतात. ट्रीटमेंटवर हा. म्हणजे नैसर्गिक पळायला त्याला सगळाच दम लागतो, मालकाला पण आणि त्या वासराला पण, हा. ते घडेपर्यंत. हम्म. ठीक आहे, सत्यता तुम्ही व्यक्त झालात त्याबद्दल तुमचं आभारी आहे. जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. कारण तुम्ही अचानक आलात त्यामुळं काही नियोजित वेळ नव्हती आपल्याकडे आणि काही ठरलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यातून सुद्धा तुम्ही वेळ काढलात आणि व्यक्त झालात आणि राजाकडे आल्यानंतर तिथून फोन केला आणि तुम्ही इथंपर्यंत पोहोचलात. एक थोडी विश्रांती घेतली किंवा बघितलं सगळं, त्याबद्दल खरंच तुमचं आभार आहे. आणि इथून जे काही वाटलं तुम्हाला, तर गाय आता तुम्ही मगाशी म्हटलात की आता आमची इच्छा आहे, तर ती वेळेवरती तरुण वर्गाची इच्छा तयार झाली पाहिजे. आणि महत्त्वाचं सांगतोय, खिलार दुनियेमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, जोपर्यंत तुम्ही आजच आणि आत्ताच आणि तात्काळ निर्णय घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ती चाहूल लागत नाही. बघू म्हणणाऱ्याचं काम नव्हं. आणि दुसरी गोष्ट, परिस्थिती चांगली असणाऱ्यानं खरंच सुरुवात केल्यानंतर त्याचा इतिहास वेळेवर आहे. कारण खिलारचं काम हे कोणाचंही राहिलेलं नाही. एक तर रक्तात नाद लागतो आणि नाहीतर पाठिंबा लागतो. पाठिंबाशिवाय, सपोर्टशिवाय हा नाद पुरा होऊ शकत नाही. आज पुणे जिल्ह्यातून जवळपास 250 ते पावणे 300 किलोमीटर, 275 किलोमीटर पोरं इथंपर्यंत आले, तरुण वर्ग इथंपर्यंत आलाय. आणि त्यामुळं आज मला एक कळवळ वाटला किंवा तळमळ वाटली यांची की नाही, ही पोरं कुठंतरी खिलार टिकवण्याच्या मार्गावर आहेत आणि काहीतरी घडवतात. म्हणून मी त्यांची ओळख ही जगापुढं तुमच्यापुढं मांडायची होती. म्हणून माझ्या आयुष्यातला एक वेळ काढला, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यातला वेळ काढला म्हणल्यानंतर माझ्या आयुष्यातला वेळ काढायला काय हरकत आहे. म्हणून मी त्यांची एक मुलाखत किंवा एक चर्चासत्र घेतली. तर यातून काय चुकीचं वाटलं असेल तर कमेंट करून कळवा किंवा कॉल करून कळवलं तरी चालेल. किंवा अजून काय तुम्हाला प्रेरणा द्यायची, कारण मला जे काय सांगायचं ते सांगू शकता तुम्ही, ते दररोज आपलं कंटिन्यू चालू आहे. मात्र हे पुणे जिल्ह्यातून ते तयार होत आहेत आणि तयार झालेले आहेत. अजून ह्यांना कशी चालना मिळेल किंवा ह्यांना वेग कसा येईल किंवा यांच्यामध्ये तिथं वास्तव, आज तुमची माझी ओळख असते बघणाऱ्यांची, मात्र यांची ओळख नसते त्यांची शेजारी असून सुद्धा. मग हा व्हिडिओ बघून परत अजून तुमची दोस्ती चांगली होऊ शकते. कारण खिलार शेतकरी शान परिवार हा आमचा जुना ओळखीचा आहे. तुम्ही तिथं कसा गेला, कधी गेला, तो चांगला वाईट, ही घटना अशी, तो अंतर असा, तो माणूस तसा, ही सगळी चर्चा होत असते. त्यातून तुमचे 4चे 8 अजून होऊ शकतात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्हाला अजून 4 येऊ शकतात. ही व्हिडिओ करायचं कारण काय, की वेळेवरती नोंद करायचं कारण काय, आपल्या खरं ज्या पाहिजे त्या गोष्टीला वेग येणं, ज्या पाहिजे त्या गोष्टीला ताकद येणं. आणि आज तुम्ही ज्या गोष्टीमुळे इथपर्यंत पोहोचलात ते कर्तव्य, की ह्या गोष्टीमुळे तुम्ही इथं पोहोचलात म्हणून सांगायला सुद्धा माझं कर्तव्य. आज खिलार शेतकरी शान परिवारमधून तुम्ही राजा बघितला म्हणून व्यक्त झालात, तो वास्तव अनुभवलात, कसा वाटला सांगितला. उघड मी सगळ्याच्या पुढे विचारत असतो की फरक काय वाटला बाबा, जाहिरातीमधून तुम्हाला कसा वाटला, हे तर कसा वाटला. जर दोन्हीचा ताळमेळ एक असेल तर काय शंका ह्या चॅनलच्या जाहिरातीमधून, तर ती शंका पण व्यक्त व्हायची. त्याशिवाय तरुण वर्ग तयार होत नाही. आणि वास्तवता आहे, तुम्ही आलाही वास्तवता. ठीक आहे, धन्यवाद, तुमचा आभार मानतो. इथपर्यंत पोहोचलात, व्यक्त झालात. जेवढं बोलेल तेवढं खिलारला कमी आहे, जेवढं कष्ट करेल तेवढं कमी आहे, जेवढं वेळ देईल तेवढं कमी आहे, जेवढा खर्च करेल तेवढा कमी आहे. पण कुठं कष्ट करायचं, कोणत्या ठिकाणी खर्च करायचा, कोणत्या ठिकाणी वेळ द्यायचा आणि समोरचा माणूस या खिलार दुनियेतला प्रथम ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे आता तुमच्या मित्रांनी तुम्हाला कसं ओळखलं, सोमला तुमचं काहीच फिक्स नसताना हे ठिकाणी तुमच्यावर विश्वास ठेवला. तसा ब्रीडिंग क्षेत्रातलं सुद्धा तसंच आहे आणि गायी वाढवण्याच्या क्षेत्रातलं सुद्धा तसंच आहे. आणि तुम्ही घेतलेल्या वासराची हिस्ट्री विचारण्याचं कारण काय आहे, की त्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ गेली पाहिजे, ते देणाऱ्यापर्यंत व्हिडिओ गेली पाहिजे. कारण त्यांनी ह्या खिलार शेतकरी शान परिवारची जरी ओळख असली तरी त्यांनी ही बातमी पोचवलेली नसती की आमचं वासरू, ह्या गाईचं वासरू, ह्या शेतकऱ्याचं वासरू अशा अशा शेतकऱ्याकडे गेलेलं आहे किंवा अशा अशा घाटात किंवा शर्यत प्रेमीकडे गेलेला आहे. ह्याच्यावर अनेक जणांचा प्रश्न आहे की वळूची वासरं पळतात का, एखाद्या बैलाचं वासरू पळतंय का. तर असं घडवल्यानंतर ते कुणीकडून कसं आले, कुठंपर्यंत गेले त्याशिवाय कळत नाही.
मग ही पण व्हिडिओ ते XYZ ज्या व्यक्तीकडून तुम्ही घेतले त्या व्यक्तीपर्यंत ही व्हिडिओ किंवा ही लिंक पोचली पाहिजे, की त्याला कळलं पाहिजे की आपण दिले वासरू, पण आपल्या वासराचं नाव चर्चा ही कुणीतरी काढतंय किंवा कुठेतरी तुम्हाला व्यक्त व्हायला मिळाले. मग त्यांना प्रकाश पाडला पाहिजे गाय मालकांना आणि वळू मालकांना, की खिलार शेतकरी शांत परिवारमध्ये व्यक्त झाल्यास जगाची ओळख होती. ठीक आहे, धन्यवाद.